पायल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवू तुरीच्या दाण्याची लवट. त्याला खूप ठिकाणी कढीला गोला पण म्हणतात. तर चला सुरू करू आजची रेसिपी. तर आपल्याला बनवायचा आहे मिरचीचा ठेचा. तर आपण त्यामध्ये 5-6 मिरची, त्यामध्ये थोडेसे लसूण टाकून त्याला मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ. आपण तुवरच्या दाण्याला मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ. बारीक केलेल्या तुरीच्या दाण्यामध्ये आपण थोडासा आटा, थोडी हळद आणि थोडं मीठ घालून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आट्यामुळे त्याला बाइंडिंग येईल आणि त्याचे छोटे छोटे लड्डू चांगल्या प्रकारे बनेल. अशाच रेसिपी बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. मिक्स करून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे लड्डू बनवून घ्या. आता आपण घेऊ दही. त्यामध्ये थोडी हळद, नमक आणि थोडं बेसन टाकून त्याला मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर एका गंजात थोडंसं तेल, त्याला थोडं गरम होऊ देऊ आणि त्यामध्ये टाकू आपण बनवलेला मिरचीचा ठेचा. थोडा मिरचीचा ठेचा लालसर झालं की आपण मिक्सीमध्ये बारीक केलेलं दही त्यामध्ये टाकून देऊ. त्यामध्ये 1 ग्लास पाणी आपण सोडून देऊ आणि जेव्हापर्यंत चांगल्या प्रकारे कढीला उकळी येत नाही तेव्हापर्यंत शिजून देऊ. आणि कढी शिजल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेले तुरीच्या दाण्याचे छोटे छोटे लड्डू त्यामध्ये एक एक करून टाकून घेऊ. हळूहळू तुरीच्या दाण्याच्या लड्डूला आपण कढीमध्ये सोडू. 5-6 मिनटं त्याला शिजू देऊ आणि शिजल्यानंतर आपली रेसिपी तयार आहे.